अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर संशोधन संपादन विवेक दिगंबर वैद्य। प्रिय दर्शकांनो, मी हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीपोटी माझ्यासारख्या अनेक स्वामी भक्तांसाठी बनवला आहे आणि ज्यांना स्वामींची बखर ही कथा स्वरूपात ऐकायची आहे अशा स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे। वापरलेल्या प्रतिमा, गाणी आणि ऑडिओ केवळ भक्तीच्या उद्देशाने आहे। सर्व श्रेय आणि मालकी त्यांच्या संबंधित मालकांची आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी महाराज जन्मशून्य असून सूर्याप्रमाणे त्यांचे दिव्य रूप होते। देवही महाराजांस पाहून वंदन करीत अशी त्यांची कांती होती। उभ्य गंडस्थळ शोभिवंत दिसत। त्यांचे नासिक सरळ, भिव्या उत्तम व नेत्रकमल पूर्ण की पेचे घर असल्याचे भासे। शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे महाराजांचे मुख शोभा देई। त्यांचे अंगास स्फटिकांच्या माळा शोभा देत। त्यांची काया सुंदर असे, ते आजानुबा हसे। कमरेस मेखलेची शोभा असे, ते कौपीन नेसत। त्यांच्या मांड्या केळीचे खांबाप्रमाणे दिसत। त्यांचे चरण कमलाप्रमाणे कोमल होते। श्री स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे पूर्ववृत्त। श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास प्रसिद्ध झाले। तेथे ते कोठून आले त्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही, तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल तितकी खटपट करून माहिती मिळविली आहे, ती पुढे देतो। उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे। तेथे योगी लोक तपश्चर्या करीतात। त्या वनांतील एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता। एक लाकूड लाकडे तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला। त्याने लाकूड तोडण्याचे हेतूने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले। ते महाराजांचे मांडीस लागले। ते पुढे ह्यांच्या मांडीवर दिसत व ते श्रीवत्सलांछनाप्रमाणे महाराजांस शोभा देत लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केला। कारण श्री स्वामी महाराजांसारखे अमूल्य रत्न त्याने जगास प्रस्तुत करून दिले। असो, तेथून महाराज निघाले ते श्रीकाशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रगट झाले। पुढे महाराज गंगोत्रीस जाऊन काही दिवस राहिले। नंतर इतिराज हे देवल ग्रामास जाऊन त्यांनी तेथे आपल्या पादुका स्थापन केल्या। ब्रह्मत्यादी पापे पादुकांच्या दर्शनाने नाहीशी होता, असा त्या स्थानाचा महिमा आहे। तदनंतर महाराज हे मोगलाईत जाऊन राहिले। तेथे राजूर गावी मठ स्थापन करून त्यास 8 गामची जहागीर सरकारातून मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून देऊन महाराज पुढे चालते झाले। त्यावेळी महाराज चंचल भारती नावाने प्रसिद्ध होते। महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांजवळ आले होते। ते जहागिरी संबंधी काही लढा पडल्यामुळे मूळ संपादक जे स्वामी महाराज चंचल भारती त्यांची आज्ञा घेण्यास आले होते। सरकारातून असा हुकूम झाला होता की मूळ संपादकाचे सहीचा लेख बैराग यांनी आणावा, म्हणजे त्याप्रमाणे तक्रारीचा निकाल होई। महाराजांनी त्यास आपल्या सहीचा लेख दिला नाही असे सांगतात। पुढे महाराज रामेश्वरास गेले। तेथून उडपी क्षेत्रास जाऊन श्रीकृष्णाचे त्यांनी दर्शन घेतले। पुढे महाराज पंढरपुरास आले व श्री विठ्ठलाचे पुंडलिकाचे दर्शन घेऊन व त्यांस आपले दर्शन देऊन पुढे आपला भक्त दामाजीपंत ज्या गावी प्रसिद्ध झाला त्या मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्ध झाले। श्री विठ्ठल आपला सखा आहे असे अक्कलकोटास महाराज हमेशा म्हणत। पंढरीचे लोका किती मारू हाका, तेथे माझा सखा पांडुरंग, याप्रमाणे महाराज अभंग हमेशा म्हणत असे। महाराजांचे वय 400 वर्षांचे आहे, 500 वर्षांचे आहे असे लोक सांगत, पण खात्रीलायक माहिती त्यांचे वयासंबंधाने मिळाली नाही। ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येक जण कबूल करी। एका मित्राने महाराज कोठून आले याबद्दल खुद्द महाराजांचे तोंडची हकीकत लिहून कळविली, ती वाचकांस मोठ्या आनंदाने सादर करीतो। कथा प्रथा आम्ही करगळी वनातून निघालो। महाराज अक्कलकोटास असता कलकत्त्याहून एक इंग्लिश बारिस्टर व त्याचबरोबर एक पारशी गृहस्थ असे आपल्या कामास मुंबईहून पुण्याकडे आले होते। स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांची मूर्ती कशी आहे ती पहावी व ते कोठील राहणार, त्यांनी योगसाधना कोठे केली वगैरे माहिती मिळविण्याचे जिज्ञासेने ते अक्कलकोटास आले।
स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेंत राचापा मोदी यांचे घरी चौसोपीत बसली होती. सद्रहू दोघे गृहस्थ मोदी यांचे वाड्यात येण्याचे अगोदर 2 घटका 3 खुर्च्या महाराजांचे आज्ञेवरून सेवेकरी मंडळीने आणून ठेविल्या होत्या. पुढे बॅरिस्टर व पारशी दर्शनास आल्यावर अंगणात 3 खुर्च्या ठेविल्या होत्या. त्यांपैकी एकीवर महाराज जाऊन बसले. दोघे समर्थांचे दिव्य तेज पाहून दिपून गेले व जी विचारपूस त्यास करण्याची होती ती एकीकडे राहून आपण कोठून आला आहात एवढा काय तो प्रश्न साहेबाने महाराजांस केला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले ते असे. प्रथम आम्ही कर्दळी वनांतून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे महाराजांनी हजारो गावाची व तीर्थांची नावे घेतली, पण ती ध्यानात ना राहिल्याने येथे देववत नाही. महाराज म्हणाले, पुढे आम्ही गोदा तटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून गोदा तटाक हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर मंगळवेढ्यास आलो. तेथे बरीच वर्षे राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो. मोहोळाहून सोलापुरास आलो व तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे. याप्रमाणे महाराजांनी आपली हकीकत सांगितली. साहेब व पारशी हे काही वेळ बसून महाराजांची आज्ञा घेऊन निघून गेले. जे दत्तोपासक श्री गुरुचरित्राचे पठण करिता त्यांचे लक्षात असेल की गुरुचरित्राचे 51वे अध्यायात श्री नृसिंह सरस्वती हे गाणगापूरहून निघून कर्दळी वनात गुप्त जाहले म्हणून कथा आहे. श्री स्वामी महाराजांनी प्रथम आपण कर्दळी निघालो म्हणून सांगितले आहे. याचा व वरील कथेचा मेळ घातला म्हणजे सुज्ञ वाचकास सहज कळून येईल की श्री नृसिंह सरस्वतीचाच अवतार श्री स्वामी महाराज आहे. एक वेळ गाणगापूरचे काही पुजारी अक्कलकोटास महाराजांचे दर्शनास आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असता महाराजांनी त्यास प्रश्न केला, तुमचे देवाचे नाव काय? सेवेकऱ्यांनी उत्तर दिले, महाराज आमचे देवास नृसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून ते म्हणाले, माझे नाव नृसिंहभान आहे बरे. ही गोष्ट पूर्वी सांगितलीच आहे. या सर्व गोष्टीवरून महाराज साक्षात दत्त अवतार होते हे ध्यानात येईल. दुसरे असे की श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्रीशैल मल्लिकार्जुनी गुप्त झाले ही गोष्ट बहुधान्य संवत्सरची आहे. श्री स्वामी दयाळ शके 1800 साली बहुधान्य संवत्सरातच निजानंदी निमग्न झाले. हाही मेळ अवतार सादृश्या संबंधाने ध्यानात ठेवण्याजोगा आहे. एका चतुरस्र योजक भक्ताने श्री स्वामी अक्कलकोटास वास करून प्रकट झाले. त्याचे कारण असे ठरविले आहे की अक्कल से खुदा पछानना म्हणून एक जुनी हिंदुस्थानी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे महाराज अक्कलकोटास राहिले व मी देव आहे की नाही हे अक्कलेने ओळखा असे भक्तास शब्दाने ना सांगता कृतीने सुचविले. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.